आजचे हे R2B लसबद्दलचे दोन प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. पहिला प्रश्न विचारलाय की R2B लस दिल्यानंतर अंडी कमी होतात का? आणि दुसरा प्रश्न असा आहे की R2B लसीनंतर कोंबड्या हिरवी पांघरी विष्ठा करून सुस्त झाल्यात, सर्दी पण आहे. जर तुमच्याही शेडमध्ये असं घडत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आधी समजून घ्या, R2B ही एक लाईव्ह म्हणजे जिवंत लस आहे. लस दिल्यानंतर 2 ते 3 दिवस हलका स्ट्रेस येणं नॉर्मल आहे, ज्यामुळे अंडी उत्पादन 5 ते 10% कमी होऊ शकतं. हे तात्पुरतं असतं. पण जर पक्षी कोपऱ्यात बसलाय किंवा नाकातून पाणी येतंय, तर हे फक्त लसीचं रिॲक्शन नसून सेकंडरी इन्फेक्शन असू शकतं. यावर उपाय एकदम सोपा आहे. 1. सलग 3 दिवस पाण्यातून इलेक्ट्रोलाइट आणि AD3E विटॅमिन द्या. 2. शेड पूर्णपणे कोरडी आणि हवेशीर ठेवा, थंड वारा थेट लागू देऊ नका. महत्त्वाचं म्हणजे लस देताना पक्षी पूर्ण हेल्दी असला पाहिजे. योग्य व्यवस्थापन केलं तर 4-5 दिवसात अंडी उत्पादन पुन्हा पूर्ववत होतं. R2B आणि कोंबडी पालनाविषयी संपूर्ण मार्गदर्शन देणारा आपलं ईबुक लवकरच लॉन्च होणार आहे. शेतकरी मित्रांनो, तुमचा सुद्धा असाच कोणताही प्रश्न असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी त्यावर लवकरच एक माहितीपूर्ण रील बनवेन आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर एकदम सोप्या भाषेत तुम्हाला देईन. माहिती आवडली असेल तर आपल्या पेजला नक्की फॉलो करा. धन्यवाद.